श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृष वर्तमान ह्याच्या 12व्या अध्यायाच्या 26 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की 25व्या वचनात येशूने म्हटले, जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. श्रोत्यानो, हे खरे आहे की जेव्हा आम्ही आमच्या शरीरावर अधिक प्रीती करतो आणि शरीराच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नक्कीच आम्ही सार्वकालिक जीवनासाठी आमचा नाश करून घेतो. परंतु जेव्हा आम्ही ह्या शरीराला नियंत्रणात ठेवतो आणि ह्या शरीराच्याद्वारे देवाचे गौरव करतो, तेव्हा त्याचे आम्ही सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करतो. 26वं वचन सांगतं, 12वा अध्याय 26वं वचन, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. तो त्यांना त्याच्या मागे चालण्याकरिता सांगतो. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशू ह्यावेळेला वधस्तंभाच्या मार्गावर आहे. तो म्हणतो, जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. 27वे वचन, आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभासोबत दुःख जुळलेले होते. त्याची स्वयंसिद्ध वाक्यता आम्ही सांगू शकत नाही. त्याने फक्त मानवाच्या हातीच यातना भोगल्या नाही श्रोत्यानो, तर त्याहीपेक्षा अधिक दुःख त्याने भोगले. तुमची आणि माझी पापे त्याने स्वतःवर घेतली. ती पापे त्याच्यावर लादण्यात आली आणि ह्या पापांना स्वतःवर घेऊन त्याने वधस्तंभावर प्राण दिला. गलतीकारासपत्र 6वा अध्याय आणि 14वं वचन सांगतं, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. आधीच्या 2 वचनांशी हे कसे जुळले आहे हे आपल्या लक्षात आले का? लवकरच प्रभू येशू आपले जीवन मानवजातीसाठी देणार होता आणि जे त्याच्या मागे चालणारे होते त्यांच्या समोर तो एक आव्हान ठेवित होता. तो म्हणतो की जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. श्रोत्यानो, आम्हाला आज आमच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव करायचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करायची आहे. ज्या प्रकारे एक व्यक्ती जीवन जगते त्या व्यक्तीच्या जीवनाकडे पाहून आपण समजू शकता की ती व्यक्ती कोणत्या मार्गावर जात आहे. आपणापैकी काही लोक म्हणतील की आमचे तारण तर विश्वासाद्वारे झाले आहे. आपण कार्यापेक्षा विश्वासावर नेहमी जोर देता. निश्चितच श्रोत्यानो, जर आपले तारण व्हायचे आहे तर आपणाला प्रभू येशूवर विश्वास ठेवावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव तर तुझे तारण होईल, असे वचन आम्हाला सांगते. मी आपणाला सांगू इच्छिते की जर आपण खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवता तर तो विश्वास आपले जीवन परिवर्तित करेल. जर तो आपले जीवन परिवर्तित करीत नाही तर आपला त्याच्यावर खरोखर विश्वास नाही. तो म्हणतो की जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. प्रभूने आमच्या सोबत जाण्याचा प्रश्नच उठत नाही, परंतु जेथे प्रभू आहे तेथे मात्र आम्हाला जावे लागते. जर आपण चुकीची शिकवण देणाऱ्या, चुकीचे सिद्धांत मांडणाऱ्या लोकांशी सहभागिता करता, त्यांच्यासोबत मिसळता, तर प्रभू तेथे तुमच्यासोबत जाईल हे मुळीच समजू नका. तो चुकीच्या ठिकाणी तुमच्यासोबत जाणार नाही. आमचे तारण स्वस्त नाही श्रोत्यानो, आमचे तारण फार महाग आहे. प्रभूने आमच्या तारणासाठी किंमत भरून दिली आहे. आता ही घटका त्याच्यासाठी फार तिटकारा आणणारी होती, परंतु त्याला माहीत होते की ह्यासाठीच तो ह्या जगात आलेला आहे. तो म्हणतो, हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर. 28वं वचन, हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. त्याची पूर्ण हार्दिक इच्छा होती की देवाचे गौरव व्हावे. आम्ही सुद्धा श्रोत्यानो संकटात, आजारात, दुःखात असे म्हणायला शिकायला हवे की पित्या,
माझ्या ह्या सर्व कार्यांद्वारे, माझ्या ह्या दुःखाद्वारे, माझ्या ह्या आजाराद्वारे माझ्या जीवनात तुझे गौरव होऊ दे. स्वर्ग शांत राहू शकला नाही, परंतु स्वर्गाला उत्तर द्यावे लागले. त्यावेळेला आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. परमेश्वर 3 प्रसंगी स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्तासोबत बोलला. एकतर त्याच्या सेवेच्या सुरुवातीला, नंतर मधात आणि सेवेच्या अगदी शेवटच्या काळात. काय आपल्या लक्षात आले का श्रोत्यांनो की हे 3 प्रसंग त्याच्या मृत्यूशी संबंधित होते? प्रथम त्याच्या बप्तिस्म्याच्या वेळी, जेव्हा तो पापी मानवजातीला स्वतःची ओळख करून देत होता, तेव्हा स्वर्गातून वाणी ऐकायला आली. दुसऱ्यांदा जेव्हा एलिया मोशे रूपांतराच्या वेळी पहाडावर त्याच्यासोबत होते तेव्हा. 9वा अध्याय 30 आणि 31 वचने सांगतात, आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. नंतर तिसऱ्यांदा सेवेच्या अगदी शेवटल्या काळामध्ये तो त्याच्या मृत्यूविषयी बोलत होता, कारण त्याची घटका जवळ आली होती. आणि त्यावेळेला ही वाणी ऐकू आली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. 29 आणि 30 वचने सांगतात की तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता कोणता समूह बरोबर होता हे पाहणे महत्वाचे आहे. एकही नाही. तो देवदूत नव्हता. पिता त्याच्यासोबत बोलत होता. एका समूहाने विश्वास ठेवला की ते ईश्वरीय होते. त्यांना जुन्या करारातील देवदूताच्या सेवेविषयी माहीत होते व देवाचा संदेश मानवासाठी बहुधा देवदूताद्वारे येतो हे त्यांना कळले होते. पण ते हे समजू शकले नाहीत की देवाचा दूत देहरूपाने ह्या पृथ्वीवर येण्यापूर्वीचा येशू होता. दुसऱ्या समूहाने त्याला नैसर्गिक मानले, मेघगर्जना म्हटले. आजसुद्धा लोक असेच म्हणतात. देवाचे वचन चुकींनी भरलेले आहे व जे चिन्ह नोंदण्यात आलेले आहेत ते अचूक होऊ शकत नाहीत. देवाचे वचन सांगते की प्रभू येशूचा जन्म अलौकिक होता. त्याचे जीवन चमत्कारांनी भरलेले होते, चिन्हांनी भरलेले होते. त्याचा मृत्यू गव्हाच्या दाण्याप्रमाणे होता. तो जमिनीत राहिला नाही, तर तो त्या गव्हाच्या दाण्याप्रमाणे वर आला. त्याचे पुनरुत्थान आत्मिक नव्हते. त्याचे शरीर पुनरुत्थित झाले. आता पुढे 31 ते 33 वचने सांगतात, आता ह्या जगाचा न्याय होतो. आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला. श्रोत्यानो, ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू ह्या जगाचा व जगाच्या सरदाराचा न्याय होता. ही अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट असेल जिच्याविषयी पवित्र आत्मा साक्ष देईल. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 7 ते 11 वचनांप्रमाणे. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 7 ते 11 वचने. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत ह्यावरून पापाविषयी, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्वाविषयी, आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे ह्यावरून न्याय निवाड्याविषयी. श्रोत्यांनो, आम्ही अशा जगात राहत आहोत ज्याचा न्याय ठरलेला आहे. ह्या जगाच्या पापांसाठी न्यायपूर्ण मृत्यू मरण्याकरिता प्रभू येशू ह्या जगात आला. जर हे जग ह्या गोष्टीला स्वीकारित नाही तर ह्या जगाचा न्याय ठरलेला आहे. सैतान ह्या जगाचा अधिकारी कशा प्रकारे बाहेर टाकला जाईल? मला वाटतं हे क्रमाक्रमाने करण्यात येईल. जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा सैतानाला काय घडत आहे हे कळले नाही. त्याला वाटले त्याची जी हार आहे ती विजयात बदलली आहे. तो ते युद्ध वधस्तंभावर हारला. हेच कारण आहे की प्रभूने म्हटले ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. नंतर प्रगटीकरणाचे पुस्तक 12वा अध्याय आणि 10व्या वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे की सैतानाला स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले, जी दुसरी पायरी आहे. नंतर प्रगटीकरणाचे पुस्तक 20वा अध्याय 3रं वचन सांगतं की त्याला अथांग डोहात टाकण्यात येईल.
प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 10 वचन सांगतं की त्याला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात येईल. ही त्याच्या हारण्याची शेवटली पायरी असणार आहे. वधस्तंभ ख्रिस्ताचा विजय व सैतानाची हार ह्यांचे चिन्ह आहे. येशू त्याच्या सोडवणाऱ्या मृत्यूविषयी बोलत आहे. त्याचा मृत्यू सर्वांना त्याच्याकडे आकर्षून घेईल. जे विश्वास ठेवतात ते सर्व तारल्या जातील, जे त्याचा नकार करतात ते सर्व नाश होतील. त्याच्या सोडवणाऱ्या मृत्यूवर जोर देण्यासाठी प्रभू येशूला मनुष्यासमोर उंच करणे किती महत्वाचे आहे हे आपण लक्षात घ्या. आज लोक देवाचे वचन ऐकत नाहीत, कारण त्यांच्या समोर देवाच्या पुत्राला उंच करण्यात आलेले नाही. शुभवर्तमान ख्रिस्ताविषयी आहे, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. 34 वचन पहा काय सांगतं. 12 अध्याय 34 वचन. म्हणून लोकांनी त्याला विचारले, ख्रिस्त सर्व काळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? हा जमाव गोंधळात पडलेला दिसतो. काय चुकले आहे, कुठे चुकले आहे हे त्यांना अजूनही समजलेले नाही. 35 आणि 36 वचने. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे. तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. येशू तेथून निघून गेला व ह्याद्वारे त्याची लोकसेवा समाप्त झाली. जोपर्यंत तो राज्य स्थापित करण्याकरिता ह्या पृथ्वीवर येत नाही, तोपर्यंत तो आता स्वतःला लोकांसमोर प्रकट करणार नाही. पुढे 37 ते 41 वचने सांगतात, त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हे ह्यासाठी झाले की यशाया संदेष्टाने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही. ह्या कारणाने यशाया आणखी म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतकरण कठीण केले आहे. श्रोत्यानो, आता आम्हाला कळतं की काय चुकले होते. जरी जगाचा प्रकाश त्या ठिकाणी उपस्थित होता, ते ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तो उपस्थित होता, तरी ते प्रकाशाला पाहू शकले नाहीत. त्यांचे डोळे बंद होते. यशायाची भविष्यवाणी पूर्ण झाली. यशायाचा 53 अध्याय जो ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी सांगतो तो ह्या ठिकाणी नमूद करण्यात आला आहे. 40 वचन पहा. त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतकरण कठीण केले आहे. येशूने स्वतःला मसीहा व राजा म्हणून त्यांच्यापुढे सादर केले, परंतु त्यांनी येशूला नाकारले. आता तो त्यांना नाकारतो. श्रोत्यानो, ह्या जगात जी सगळ्यात भयंकर गोष्ट आहे ती म्हणजे शुभवर्तमान ऐकणे आणि त्यावर अविश्वास प्रकट करणे, त्याकडे पाठ फिरवणे. आपण ऐकत राहता आणि त्याविषयी काहीच निर्णय घेत नाही, तर एक वेळ अशी येते की तुम्ही ऐकू शकत नाही तुम्ही पाहू शकत. परमेश्वर आमचा सामर्थ्य परमेश्वर आहे, ज्याच्याजवळ शेवटला निर्णय करण्याचा अधिकार आहे. 42 आणि 43 वचने पुढे सांगतात, असे असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते. 43 वचन. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले. ही दुःखाची गोष्ट आहे श्रोत्यानो. ते गुप्तपणे विश्वास ठेवणारे होते, परंतु उघडपणे त्यांनी ख्रिस्तावर विश्वास जाहीर केला नाही. ह्यांच्यापैकीच दोघांनी येशूचा देह त्याच्या मृत्यूनंतर वधस्तंभावरून खाली उतरवला. आज सुद्धा अशा प्रकारचे लोक आमच्या समाजात आहेत, जे उघडपणे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत हे कबूल करीत नाहीत. आता काही दिवसांपूर्वीच मी काही शिक्षकांशी बोलत होते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सांगितले की आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याने आमच्या पापांसाठी स्वतःचा प्राण दिला, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामध्येच उद्धार आहे, हा सुद्धा आमचा विश्वास आहे. परंतु आमच्या कुटुंबातील लोकांमुळे,
पतीमुळे, पत्नीमुळे आणि समाजातील लोकांमुळे आम्ही तसे प्रगट करू शकत नाही. कारण जर आम्ही तसे प्रगट केले तर आम्हाला बराच त्रास होईल, आमचा छळ होईल, आमची नोकरी सुटेल, आमच्या घरातील लोक आम्हाला बाहेर काढतील. श्रोत्यानो, अशा प्रकारचे लोक नेहमीच ह्या जगामध्ये राहणार आहेत. पुढे 44 ते 46 वचने सांगतात, तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवित नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर ठेवतो. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. येशू त्याचे विलक्षण विधान पुन्हा सांगत आहे. तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. ज्या प्रकारे त्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या प्रकारे तो कुठल्याही आत्मिक आंधळ्याचे डोळे उघडायला तयार आहे. फक्त त्यांनी कबूल करायला हवे की ते आंधळे आहेत आणि त्यांना प्रकाशाची गरज आहे. पुढे 12 अध्याय 47 ते 50 वचने सांगतात, आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करीतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. श्रोत्यानो, ह्या पुस्तकाद्वारे तुमचा न्याय होणार आहे. कारण ह्या पुस्तकामध्ये देवाने संपूर्ण सत्य मांडलेले आहे आणि ते अगदी स्पष्ट आहे. परंतु जर ह्या सत्यावर आपण विश्वास ठेवत नाही तर आपला न्याय अटळ आहे. श्रोत्यानो, आमचे तारण आमच्या कामांद्वारे नाही, पुण्याद्वारे नाही किंवा आमच्या धार्मिक कृत्यांनी होत नाही, परंतु आमचे तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्त, जो ह्या जगात आला, ज्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गामध्ये वापस गेला, जो आज आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेच संभव आहे. तो प्रथम आला तारणारा म्हणून, परंतु दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल तेव्हा तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. श्रोत्यानो, जेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल तेव्हा तो कृपा करणार नाही, परंतु त्यावेळेला प्रत्येकाचा तो न्याय करेल. त्यावेळेला जर आपण पश्चाताप कराल, क्षमा मागाल आणि विनवणी कराल तर आपला पश्चाताप व्यर्थ जाईल, आपली विनवणी व्यर्थ जाईल. आपण कोणत्याही प्रकारे पुन्हा दयेची याचना करू शकणार नाही. म्हणून श्रोत्यानो, जेव्हा ही कृपेची वेळ आहे तेव्हाच निर्णय घ्या, तेव्हाच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभू येशू आज तुमची वाट पाहत आहे. त्याचे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे. आपण गरीब असा, श्रीमंत असा, शिकलेले असा, अशिक्षित असा, खेड्यात राहणारे असा, शहरात राहणारे असा, तो आज आपणाला बोलावित आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की तुम्ही कोणत्या कुटुंबात जन्म घेतला आहे, तुमचे आडनाव काय आहे, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या घरात राहणारे आहात, ह्यावरून तो आपणावर कृपा करणार नाही. परंतु जर आपण पश्चाताप कराल, त्याच्या जवळ याल, आपल्या पापांची कबुली द्याल, तर तो तुमच्यावर आपली कृपा प्रगट करेल. तुम्हाला फक्त विश्वास करायचा आहे. हा विश्वास करायचा आहे की प्रभू येशू माझ्याकरिता ह्या जगात आला, त्याने माझ्याकरिता वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला आणि त्याच्या त्या पवित्र रक्तामध्येच माझी सर्व पापे धुतल्या जाऊ शकतात. श्रोत्यानो, काय ही कबुली देण्यास आपण तयार आहात? काय अजूनही आपले हृदय कठोर आहे? अजूनही आपणामध्ये अविश्वास आहे, अंधविश्वास आहे? अजूनही काय आपणाला वाटतं की तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी, दानधर्म, पूजापाठ ह्याद्वारे परमेश्वराला संतुष्ट करू शकता आणि तारण प्राप्त करून घेऊ शकता, पापांपासून सुटका प्राप्त करून घेऊ शकता? मुळीच शक्य नाही श्रोत्यानो. परमेश्वराने फक्त एकच मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याशिवाय पित्याजवळ कोणीच जाऊ शकत नाही. आज हा मार्ग आपणाकरिता उघडा आहे. आपण ह्यामध्ये प्रवेश करा आणि
स्वर्गातील जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले सहाय्य करो आणि आपणाला आशीर्वाद देव.